बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली. ही काय सोपी गोष्ट आहे महाराज. देवाचं नाव घेणं सोपं आहे, पण मुखाला येणं अवघड आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. पाप असेल तर देवाचं नाव तोंडात येत नाही. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही, ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा सुंदर सप्ताह असेल, बँडन हेन जे आवडीचे त्यानं लावला, काही ना फटाकडे लावले, रांगोळ्या काढल्या, बँड लावला, एवढाले हार. पण हे काय सगळ्याला बरं वाटतं का? सगळ्याला बरं वाटत नाही. एवढा सुंदर सप्ताह झाला. काही लोक आज काला झाला की बेचैन होतील, अरे आज कीर्तन नाही, तरी आज आहे शितोळे महाराजाचं संध्याकाळी, पण उद्यापासून करमणार नाही कायला. आणि काय म्हणतील, मोकळं झालो रे बापा. अरे काय ताण त्योन, काय येवळणं त्या लोकायचं, झोपा नाही माझ्यान, 8 दिवस झाले हो. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा, जमत नाही. विठाला विठाला नाम मुखाला येण्यासाठी पुण्य लागतं. मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेमाविन भजन प्रेमे मोहिला साधने. बरोबर आहे, हरिनामाचा पण साधन काय? प्रेमे मोहिला साधने. मग नाम मुखाला यावं, प्रेम निर्माण व्हावं. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी. प्रेमाशिवाय भजन आहे का? काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी. मग हंतू काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. प्रेम पाहिजे ना महाराज. प्रेम ही जगत का सार आहे. म्हणून म्हणतात काहे तेरे अखियों में पान, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में पान, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी. मग नामाचं दही आणि प्रेमाची बोला माया हो. कोणतं दही? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र यावं, याचं नाव आहे काला. आणि तो आपल्याला मिळणार हे आपलं आहे भाग्य. विठाला कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष देऊन ऐका. कळलं आता काला कोणता? नामाचं दही. नामाचं दही आणि असेल एखादं प्रेम तर प्रेमाची लाही एकत्र करणं, याचं नाव आहे काला. मथुरेचा राजा आहे कंस. कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वासुदेव म्हणजे कृष्ण आणि वसुदेव म्हणजे त्यांचे वडील. वसुदेव देवकीचा विवाह सोहळा झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून थाटामाटात आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? वरात कळते ना? तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि ऐन गावाच्या मधोमध वरात आली. त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगतसे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तू हा मायावर भरोसा नाही का? माने हा भरवसा बोलण्याचा. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला जिवंत कशाला सोडायचं? तलवार काढली, घेऊन या खडग मारा या भावाला. पण हात तो धरीला वसुदेवी. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, वेड्या ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, पण बहिणीचा हत्यार म्हणून लोक ओळखतील तुला. कलंकित होऊन मरू नको. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजानं सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली. ही आपली संस्कृती आहे. कोण्याही स्त्रीवर होणारा अत्याचार राजानं कधी होऊ दिला नाही आणि होत असेल तर डोळ्यानं पाहिला नाही. लक्षात ठेवा बरं का.
प्रत्येक राजाच्या दरबारात बाया नाचल्या. एकमेव छत्रपती शिवाजी महाराज असे होते त्यांच्या दरबारात बाई नाचली नाही, कारण शिवाजी महाराज बाया नाचवणारे नसून बाया वाचवणारे राजे. आपली संस्कृती काय? यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवतः. बाईची पूजा व्हावी. लक्ष्मी फक्त आपण पैशाचीच पूजा करतो, आपल्या घरात येणारी पण लक्ष्मी आहे. बहिणीचा हत्यारा म्हणून ओळखतील वेड्या तुला. समजून सांगितलं, समजावून सांगण्याच्या पद्धती असतात. साम दाम दंडभेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. अहो कळतच नसेल एखाद्याला प्रेमाची भाषा तर शिवी येणारच ना. कंट्रोल सांग, बरोबर आहे. टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर माणसाकडे असलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? एखादा सप्ताह बंद पडाय आला ना, आपण मग टाळ घ्यायचा आणि घरी जायचं. हा त्याच टाळानं ठणकवायचं त्याला. बरोबर आहे ना? धर्माच्या आडवा येत असेल तर हे टाळ एवढे वागवायचे कशाला? एका खांदा झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे. धर्माचं काम पडत तो उलटा करून फिरवता बी आला पाहिजे. हे असलं पाहिजे माणसाकडं. भगवान श्रीकृष्णाजवळ काय बासरीच आहे का? सुदर्शन नाही? मी पुराव्यासहित बोलेल तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण काय बासरीच वाजवत बसले का? गाई चारत बसले नाही? महाराज म्हणले नाही, सुदर्शन बी त्यांच्याकडं होतं. बघा, हा बघा, धाडस केलं का नाही त्यानं? मग हे कृष्णानं वाजवली म्हणून वाजवली त्यानं. विठाला विठाला भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी वाजवली, राक्षस आला पत्रकार तर सुदर्शन पाठवलं. भगवान शंकराजवळ डमरू बी आहे आणि त्रिशूळ पण आहे. अरे भक्त आला तर डमरू वाजून आनंद देईल, राक्षस आला तर त्रिशूळानं त्याचा समाचार घेईल. हे असलंच पाहिजे ना. काही म्हणतात एक गालात हाणली की दुसरा गाल पुढं करा, त्याच्या दोन्ही थोबाडीत हाना, गाल गायल पुढं करता अजिबात. हे सोडून द्या, जरा लक्षात ठेवा. टिट फॉर टॅट, ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. विचार केला, ताकदीचा निभाव तर आपला लागणार नाही. मग युक्तिवाद केला, सांगितलं वेड्या तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हण नाही, हिला होणाऱ्या मुलापासून भीती आहे. मग एक काम कर ना, आम्हाला दोघाला बंदीशाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट कंसाला पटली. दोघाला बंदीशाळेत टाकलं. ऐका, पहिला मुलगा झाला. वसुदेवानं तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं रोहन, आणि त्याला दया आली. त्याला दया आली. म्हणे पहिल्याला मारून काय करायचं, मला आठवा मारणार आहे ना. लक्ष देऊन ऐका बरं का. पण ही गोष्ट नारदाला कळाली. नारद म्हणले, हा असाच जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याचा पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार नाही. नारद म्हणले, वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो. नारद कुणाला म्हणतात? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे ना रद्द कहते. ज्याची कोणतीच गोष्ट कधी रद्द होत नाही. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. मग गावात एक वटा आहे, प्रत्येक गावाला एक वटा असतो, आणि त्या वट्यावर गावातले IAS IPS IG DIG असे MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. असे एकदम टॅलेंट विद्यार्थी. उसण्यात तंबाखूला उसना चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या त्या कुचरवट्यावर चालतात. कुचरवटाच म्हणतात नाही, चांगलं नाव आहे त्याचं. बरोबर आहे का नाही? हे गावातले CCTV कॅमेरेज, कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, केव्हा गेलं, कोणाला विचारायचं नाही, फक्त या वट्यावरच्याला विचारायचं. बरी एवढ्या मोकळ्या मनाच्या असतात, यायला काहीच बोलायचं काम नाही. ही येणारी गाडी थांबून बोलतात बिचारे, एवढं मोकळं म्हणतायचं. म्हणजे पाहुणे आल्यावर यायनं थांबवलं. कसं काय येणं गेलं? पाहुणे म्हणले, शामरावचं पोरगं पाहायला आलं. शामरावचं पोरगं? त्याच्या पोराला तर घोरं येते. भांडण पुन्हा पाठ ह्याच्या दारात. तू कसं काय म्हणला गुरु? अरे सभागती म्हणलो. सभागती का वाटवं गेलं, सोयरी घेत होता. बरोबर आहे ना? कोणताही पहिला कोणताही आठवा होऊ शकतो. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शेळीवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही. होताची प्रसूत नेवनिया देत, साई मारित दुराचारी, 7वा गर्भ योगमायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता तो बलराम दादाचा, संकर्षण एक त्याचं दुसरं नाव बरं का. आता 8वा जन्माला येणार. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला. लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये. बंदीशाळेत लख प्रकाश पडला.
आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले मी लहान होणार आहे, पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला, मदने गोकुळाला. बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मग मला कुठं न्या? ऐकताय ना माया हो, मला कुठं घेऊन जा? नंदाच्या घराला, गोकुळाला. आणि तिथल्या मायेला इकडं घेऊन या. हातापायात वसुदेवाच्या बेड्या, कंसानं पहारा डबल केलेला, कुलप लावलेले. आणि नेणं सोपं आहे, काही गोष्टी बोलाय सोप्या असतात, करणं अवघड आहे. मी अगोदरच बोललो आज माझी कंडिशन कशी असेल सांगा, बरोबर आहे ना? बरं हेच नाही, अजून 2 कीर्तन आहेत मला. एक 6 ते 8 हे लाखला, 9 ते 11 आहे आडोळीला. काही म्हणतील यार होत नाहीत एवढं घेतो कशाला? नाही ते आता माझं तसं राहिलेलं नाही. लोक म्हणतात तुमच्या टायमिंगमध्ये या, पण आम्हाला दिवस द्या. मग 6 ते 8 हा काय कीर्तनाचा वेळ आहे का? पण ते म्हणले या तुम्ही 6 ते 8 करा आमच्याकडं. पुढचे म्हणले 9:30 होऊ द्या, पण तुम्हीच या. मग आता नवरदेव पसंत आल्यावर हुंडा द्याल मागं हटतात का माणसं सांगा बरं? नाही तर काय कमी आहे पोर राहिलं, टरकन पोर आहेत महाराज. विठाला विठाला बोलायला काही गोष्टी सोप्या असतात, करणं अवघड असतं. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. ते घरी जाऊन बरा. एवढ्या 18 पगड जातीचे लोक एकत्र करणं, गावाला धरून चालणं, महाराज लोक आणणं, सप्ताह करणं, एवढ्या वर्ष पुण्यतिथी चालवणं ही सोपी गोष्ट आहे? हे करणाऱ्या माणसाला माहीत असतं पुढं. अहो ज्याचे नाही त्याचे पाय धरावं लागतात. आणि मग काय जर म्हणलं अहो तुम्हाला त्याचे पाय धरायची काय गरज हो? अहो त्याच्या थोवाडाकडं पायाची इच्छा नाही हो, पण सप्त्यात आडवं येऊ नये म्हणून त्या गाढवाचे पाय धरायचे. माझं बोलणं कळलं तुम्हाला? म्हणून त्याचे पाय धरायचे नाही तर काय त्याचा माझा संबंध आहे? बोला. किती अडचणी असतात, लाख अडचणी असतात महाराज. धार्मिक कार्यक्रम चांगला कार्यक्रम करायचा म्हणलं की अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. आणि चुका काढणाऱ्याला काय ते कशातही काढतात ना. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या बा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या बोला फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं ना तुम्हाला? हां करूनच घेतलं म्हणल्यावर कळणार काऊन नाही? याय ना वय वाढून घेतले काकडी पाटील. 65चं 75 केलं. बरं आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, आकडाच बदलायचा. तोंडावरचं वजन कसं वय कसं वाढवणार? मग ते एसटीत बसल्यावर किती मजा येते पहा. तो कंडक्टर त्या कार्डाकडं पाहतो, त्या बाईकडं पाहतो आणि एवढंच करतो. खरं आहे ती बी हसती, पण तिचं उघडं पडते ती आता खोटं आहे. ती त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाहाय ना. अधिकारी येडा आहे खाली आलं बापाची एसटी असल्या वाणी करायला. हां काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं न 75ला फुकट. मग येतं लिहिलंय ना, तिच्याच भाषेत सांगतो, येतं लिहिलंय ना आणि फाड ते फुकटचा एसटीचा प्रवास. आता ते बी काही बोलत, त्याला वाटतं लिहिलेलं आहे आपण काय करणार आहे, बरोबर ना. ते फुकटचा एसटीचा प्रवास सुरू झाला बोया बायाचा. एसटीला लालपरी म्हणतात ना, त्या लालपरीचा प्रवास म्हणजे ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परील काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले, उपदले मेले जगे हरे हरे. जिचा परवाचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना. आणि वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आज आता. हा पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता का 4-5 दिवसापूर्वीचा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे.
म्हणलं 65 आणि 75 असं दोन्ही योजनेत कशी काय बसशील? हा 2 आधार कार्ड काढले म्हणे. एका 65 केलं ना एका 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्यावर एक मीडियावालं गेलं आणि एका बाईला म्हणलं कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? आता कधी माहेराला जा कधी या तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा. काय फायदा एसट्या फुकट करून मग माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे. हा वागत सांगू ना. हा चूक काढायचे म्हणल्यावर कशात निघत नाही? कशातही निघते. अहो चूक काढायचे म्हणल्यावर कशात निघत नाही? महाराज जेवण नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, काऊन नव्हता पाहिजे? अरे त्याला मिशीच नाही. अरे पण दुसऱ्याला नुसती मिशीच आहे ना, वाजवताच येत नाही. बरोबर आहे ना? हा कशा काय चुका लय लहान आहे ते पोर. बरोबर आहे. महाराज जेवण नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात इकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय भोंग्यात या घरी आणि पुन्हा येऊ नको इकडं. काय चौकाशा करतात. बरं जास्त देणारं बेजार करत नाही. आता हे भगवानराव अंबादास काकडे कोणते येते हे आम्हाला माहीत बी नाही. त्याच्या गडाचं कीर्तनाचं पाकिट आहे का नाही? पण तोंडातून शब्द काढला नाही बरं का की आपण हे बरं यजमान तुमचे, नाही तर कोणी आणत नव्हतं गावात तुम्हाला. शब्द नाही काढला. ते म्हणले बी नाही मी तुमचा यजमान आहे. आता मीच विचारलं ना भगवानराव कोणते. मग एवढं पाकिट देऊन नावाची अपेक्षा नाही. 11 रुपये देणार लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तो किती दिले? 11. हां हे घेऊन जाय तू, चल पळ घरी. बरोबर. लक्षात ठेवा, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. मेहनत करणारा माणूस चुकत असतो आणि चुका काढणारे हे काय महाराज हे कशात काढत नाहीत. कशात चूकच काढायची म्हणलं तर कशातही काढतात. याचा अनुभव आपण घ्यायला लागलो 4-5 दिवस झाले. विठाला विठाला बोलायला काही गोष्टी सोप्या असतात, करणं अवघड आहे ना. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. अहो म्हणले तुम्हाला नेणं सोपं आहे का? हातापायात बेड्या, दाराला कुलप, कंसानं पारा डबल केला. भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सगळं व्यवस्थित होईल. आणि भगवंतानं गर्भात प्रवेश केला. आणि ऐका, भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाय माणसं, गडी माणसं, आव वैव, याडी, डोकरा. हां याडी आहे. हां हात उठाव आणि छान भजन म्हणा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा
तथागतम शरणागतम कृष्णा सत्यवरम सत्यपरम ते सत्यम सत्यशोनी निहितं च सत्यम सत्य सत्यमृतमेव सत्यम सत्यात्मकम त्वां शरणं प्रपद्ये. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात. मॉनिटर वाढवा. भगवंताची गर्भस्तुती करतात आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. कोणता? श्रावण महिना, अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती. देवाला उचलल्याबरोबर हातापायातल्या बेड्या तुटल्या, कुलप आपोआप उघडले. म्हणते आशे रक्षपाळ ते म्या मोहिले, सकळ द्वारपाळ झोपी गेले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले वाह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बरछिया भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. करामात म्हणजे चमत्कार. चमत्काराला सुरुवात झाली. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. आणि गोकुळातल्या माईला मथुरेत घेऊन आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळांपण करणारी असते ती रोज जागा राहायची माया हो. तिला आमच्या गावाकडे दायन म्हणतात. तुमच्या हडळण नाही, विदर्भात मराठवाड्यात बदल आहे ना, त्याच्यामुळे म्हणलं आहे का. हा दायन. ती रोज जागा राहायची. पण आज झोप लागली. पहा तिथं काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला असं वाटलं ही बातमी मी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतंच ना, त्याला एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत म्हणशील कोणा, तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या वर्दडीली इस्तू लावते आणि उरलेला सोनोशीत नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं. काकडे पाटील HP पंप, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला आहे का. पळतच गेली. बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल चोरी का भयो. बोले बाबा कछुना भयो. ही देवाच्या गावची भाषा आहे वृंदावनची. हा, बोल चोरी का भयो. बोले बाबा कछुना भयो. अरे कछुना भयो तो काय बाबा बाबा रटलं काय घुम रही आहे. काय झालं नाही. मग बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं. म्हणे बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी त्याच्या गळ्यात टाकला. तिथे थांबले नाही. गवळण हा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. दुसऱ्या गवळ्याला सांगते एक धावी एकी पुढे. बोला माया हो. एक धावी एकी पुढे. वाटी ताटी सुंटवडे वान भरोनिया. ताटी नंदा घरी झाली. दाटी सुईनीची गलबल झाली. दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे का तुम्हाला. नाही तेल घालणं माहिती आहे का. हां, त्याच्यात आमचा हात कोण धराव म्हणाव. दासी जणी हेल घाली. जनाबाई हेल घालत होत्या. एवढा आनंद त्या गोकुळात आहे. तुकाराम महाराज त्या आनंदात सामील होते. तुम्ही म्हणसाल खोटं बोलवा. तुकाराम महाराज कलियुगातले भगवान श्रीकृष्ण
द्वापर युगातले. हे कसं काय? तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर तुकाराम महाराजानं तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा साठी. वा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. जाणकार लोक माझ्याकडे लक्ष द्या. काय एवढा आनंद गोकुळात झाला तर सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारिखा तो धनु सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार. सगळे संत वेगळ्या वेगळ्या जातीतले होते पण सिद्धांत एकच होता. सिद्धांत बदला नाही संताचा आणि ज्याचा बदलतो तो संत नाही. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सतघन चित घन आनंद घन असणारा परमात्मा आहे. दुःख ते पळाले गोकुळा बाहेरी पण कधी प्रवेश भीतरी केला. भगवंतानं प्रवेश करणं आणि दुःख गोकुळाच्या बाहेर पळणं संगत झालं. सूर्य आल्यानंतर चंद्र थांबू शकत. प्रकाश आल्यावर अंधार थांबेल का? थांबणार नाही. तसं देव आल्यावर दुःख राहील का? मंदिरात गेल्याबरोबर दुःख हलकं होतं. हे आजचं उदाहरण आहे. माणसं मंदिरात गेल्यावर दुःखी होऊन येतात का सुखी होऊन? दुःखी होऊन जर आले असते त्या मंडपात जागा रिकामा राहिला असता मंडप. इथं आल्यावर सुख आहे म्हणून लोक गर्दी करतात. लक्षात ठेवा बरं का. देवाच्या मंदिरात गेलं की आनंद आहे. अरे आज देवाच्या मूर्तीकडे पाहिलं तर सुख होतं आणि तोच आल्यावर किती आनंद असेल. महाराज म्हणले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्याला अंतही नाही आणि पारही नाही. किती सांगू मी सांगू कुणाला. किती सांगू मी सांगू कुणाला. शृंगार केला. आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. बोला खाली बसलेले आज आनंदी आनंद. जीव जाईल दमन म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला. माझ्या माग म्हणा. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला.
आज आनंद आहे का नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर? कशाचा उद्धवराव? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बा. झाला यंदा काला पाहू आता पुढं काय आहे. बरोबर आहे. कुणाला सप्ताह सुरू राहावा यात आनंद, तर कोणी आज काल्याच्या दिवशी मोकळे होतील. आज माणसं चर्चा काय करतील माहिती आहे का? 8 दिवस झाले ते गोड खाऊन खाऊन कटाळा आला. सप्त्यामुळे मिळच बसा. बरोबर. आज काही मोकळे होणार, काहीला सप्ताह सुरू राहावा यात आनंद, तर काहीला काला झाल्यावर आनंद. महाराज म्हणले गोकुळातल्या आनंदाचं कारण काय वेगळं होतं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका. गवळणी जायच्या, मुलाला पाहायच्या, बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, मन तेने वेदिले, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन. पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पहिला पहिला नंदाचा नंदन. पाहिली या वेद लावे. महाराज म्हणले राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशी कळा, लोपलिया कस्तुरी मळवट, चंदनाची बूटी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. गवळणी जायच्या, पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघा. लयच मोठा महाराज येणारे मन वरदडीत जाऊन पाहा तरी काय दिवा लावतो असं वाटतं ना माणसाला, आहे का? मग गवळणी जायच्या आणि पाहुण्याच्या. पण बाळांपणाच्या टायमाला पुरुषांना जाता येतं का? पोरं जायला गेले, पोरं गवळणी म्हणलं तुमचं काम नाही झालं बळा. पोरं रुसले, नंदा बाबाकडे आले. बाबा बाबा, पोरगा असून पोराला पाय जमत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय पण नाही, पक्षात राहून फायदा काय? नंद बाबा म्हणले वेड्याहो, अजून बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार? एक पोरगा नंदा बाबाला सल्ला देतो. बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही, लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो. हे बोलले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं? पोरग म्हणे बाबा तू देख तो सही, मैं तो को ऐसो सजातोय, तू देख तो रही जायगो. तुला असं सजवतो ना, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रेगो, तो को जैसो सजानो है वैसो सजा. मी आता उभा राहतो, तुला जसं सजवायचं तसं जाऊ. पोरानं नंद बाबाला सजवाय सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार दिले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला ना आरसा समोर धरला. बढिया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, पगड़ी बांध दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा आरशात पाहिल्यावर आश्चर्यचकितच. काय होतास तू, काय होता, काय झाला? हा, नंद बाबा सुंदर दिसत होते आज.
नंद बाबा पोरांना म्हणले, लाला सच्ची बताव मी आज कैसो दिखरो आहे, खरं सांग बरं मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले तर म्हातारी पुढं उभं राहतं, आज जरा कळलं तुम्हाला कसा दिसायला लागलो सांग बरं. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताव मी कैसे दिख रहा है. पोरगं म्हणतो, बाबा सच्ची बताव तू तो आज ऐसो लग्न है जैसे आजी तिरो बिया भयो है. आज तुझं लग्न झालं नवरदेवातून तुझ्यात काही फरक नाही बाबा. आप जाऊ लाला का मोडो देखने. पोरगं म्हणे, ऐसे नहीं चलता है, लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आत जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले, लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचो गो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा नाचू कसं. पोरगं म्हणे, देख बाबा लाला का मोडो देखणं हे तो नाचणं पडे गो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. मग नंद बाबाने एक हात डोक्यावर एक हात कमरेवर जे शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली. नाही 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 नाही, त्या काळी काय नाचण्याचं साधन असेल त्या साधनावर नंद बाबा नाचत होते. दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा एक मित्र होता. त्याला वाटलं आता नंद बाबाला कोणाची तरी नजर लागणार आहे. मग दह्यानं भरलेला माठ होता, नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला श्रृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले, ते जाओ क्युबेदारी गे करो धरो सब श्रृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो, नालायका दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे, बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही, लाला का पहिली बार मोडो देखणं है तो दही में सराऊर होके भीतर जानो पडो हे बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत. अरे तूने तो कृपा कर दी. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले, बाबा पहिलं पोराचा जात कर्म संस्कार करून घ्या, त्याच्याशिवाय पूजा पोरग पाहायला जमणार नाही. पूजेला बसवलं आणि ब्राह्मणानं स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्रो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला बनला बरा मामा येतं मला देवी. वेळ कमी आहे आपल्याकडं. देवावर पाणी टाका, दूध टाका, दही टाका, तूप टाका, अक्षत टाका, फूल टाका, गंध टाका. आता हे नंद बाबा सगळं उलटं करत होते. दही म्हणलं की दूध, दूध म्हणलं की साखर, साखर म्हणलं की फूल, फूल म्हणलं की गंध. ब्राह्मण रागवले, बाबा ये क्या कर रहे हो. दूध की कह रहे, फूल की ना है, फूल की कह रहे, शक्कर की ना है, शक्कर की कह रहे, घी की ना है, आप क्या कर रहे हो. नंद बाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मना आवीस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो म्हणतो छोरा में चलो गयो हे बोले. माझं मन पोरात गेलं, मला पोरग पाहायला जाऊ द्या गाड्यावर. तुम्ही हे कर्मकांड करून घ्या. लक्ष द्या. संकल्प सोडला. गाई दान केल्याचा संकल्प नंद बाबांनी सोडला. नाचत नाचत आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदाच्या घरी एवढा आनंद झाला की त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. कशामुळं अभंगाच्या दुसऱ्याच्या बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य धनु
नंदाच्या घरी झालं माय हा. आणि गोकुळातल्या सर्वांना आनंद झाला. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रखुमाई जय भोबा गोकुळीच्या सुखा अंत पार नाईले का. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. लक्ष द्या माझ्याकडे हा. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात. आणि वेळ कमी असल्यामुळं देवानं रांगाय सुरुवात केली हा. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या डाव्या गुडघ्याने रांगत. कन्हैयानं रांगाय सुरुवात केली. आणि रांगत असताना खोड्या करायला सुरुवात. आता लहानपणी कोणी बी खोडकर असता. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही. उगं वय वाढल्यावर पोरायवर वजन टाकायचं नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो. तू का साधा होता. सऱ्या वर्दडील तो बायोडाटा माहिती आहे बरोबर आहे. फक्त वय वाढल्यामुळं लोक वाचत नाही एवढाच अर्थ आहे. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूस आहे. माझी छोटी मुलगी आहे. मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. घरात घडलेलं. मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाडा तिनं आणा म्हणे. आता लेकराचं काय. एक पोरगं शाळेतच गेलं नाही बाबा. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू शाळेत काहून गेला नाही रे. लक्ष द्या माझ्याकडे. तू शाळेत का गेला नाही. ते पोरगं म्हणे ABP माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणे कुठंच जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो म्हण तिथं झालं का. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. एक पोरगा एका पोराला गुरुजी म्हणले बाळ्या मी उपवाशी आहे याच्यात कोणता काळ आहे. म्हणे दुष्काळ. हां लक्ष देऊन ऐका. काय बोलतील लेकरं सांगता येत नाही. लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. कन्हैया एवढे खोडकर होते. एखाद्या गवळीने रांगोळी काढली तर लगवीनं दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोती चक्र पाणी. अष्टदळ काढिले अंगणी वरी मुतेच्या पाणी. घेऊनिया लाग्न तुझ्या घराची लावीन. घेऊनिया लाग्न तुझ्या घराची लावीन. गाराणी गाराणी सांगया. गाराणी सांगया. आल्या गोकुळीच्या स्त्रिया. आल्या गोकुळीच्या स्त्रिया. आल्या गोकुळीच्या स्त्रिया. देईन मी तोंडावर तुझ्या बापाचे घर. देईन मी तोंडावर तुझ्या बापाचे घर. घेत सेवर खडे शिव्या देऊनी आरडे. शिव्या देऊनी आरडे. शिव्या देऊनी आरडे. गाराणी सांगाया. गाराणी सांगाया. गोकुळीच्या स्त्रिया. गोकुळीच्या स्त्रिया. गोकुळीच्या स्त्रिया. गोकुळीच्या स्त्रिया. गोकुळीच्या स्त्रिया. वा या चालीत गारानं सांगणं सोपं नाही महाराज. हां ती काय तयारी लागते त्याला महाराज बरोबर आहे ना. असं गारानं सांगणं वेगळं आहे. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. अशा खोड्या कन्हैयानं केल्या.
रांगत असताना चोरी केली रांगत रंगणी चोरीत लोणी धावोनी धरती गवळणी थोडा आवाज द्या बांधी ती चरणी मॉनिटरला देती गाराणी यशोदे साजनी दैवृत भक्षणी तमाळ निळे नवल केले साजने कृष्ण आळवा आळवा परतुनी माते धावा कृष्ण आळवा आळवा रांगत असताना देवानं खोड्या केल्या चोऱ्या केल्या ऐका बरं का आता चोरी केली हे महत्वाचं नाही कशाची केली हे महत्वाचं आहे हरीने माझे हरिले चित्त हरीने माझे हरिले चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे देवानं चोरी केली पण कशाची केली चित्ताची केली लक्ष देऊन ऐका आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकड घरानं घेऊन यायच्या यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाची सांगावे यशोदा कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे यशोदे तुझ्या पोराला काहीतरी समजून सांग आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं रामदास पाटील मोठ्याचा आला गाडान गरीबाचं झोपडं मोडा मोठे माणसं तुम्हाला बोलता येत नाही पण तुमच्या पोराला समजून सांग यशोदा माता म्हणे माझ्या पोराच्या खोड्या सांगता माझे आचुडे बचुडे छकुडे ग राधे रुपडे पांगरू गाली ती कुचडे हां प्रसाद करणारे प्रसादावाले थांबा राहू द्या तसंच राहू द्या थोडा वेळ दाजी पाहुण्याला म्हणलं ते आहे तसं राहू द्या बरं जर तुम्ही बसा बरं हां टाईम आहे जरसा अजून पाहुणे याचे तर युवाई भेट राहिली अजून सगळंच राहिलं विठाला यशोदा माता म्हणायची माझं आछड बछड छकुड रुपड माझ्या पोराच्या घरानं सांगू नका बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ का लटकच घेता आळगे गोकुळच्या नारी तुम्ही लपून याचा भोरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे वर्दडीच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी बाळ सगुण गुणाचे ताणे बाळ दिसतय गोजिरवाने काय
सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका. आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. पुरावा पाहिजे ना. आरोप करणं सोपं आहे, आरोप सिद्ध करणं अवघड असतं. पुरावा पाहिजे ना. पुराव्याअभावी काहीला क्लीन चिट मिळते म्हणून राजकारणी लोक म्हणतात बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा, पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना. असंच असतं ना भाषण. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाल्यावर राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. वाजवा टेबलात दना 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 दना. बरोबर. ते पुरावा पाहिजे ना. यशोदा माता म्हणे माझं पोरग खोडकर आहे ना, त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. एक गवळण गावात आगाऊ होती. ती म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन चोऱ्या करतो, माझ्या घरी बांधून नाही टाकलं नाव बदलून ठेव. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. म्हणे पेंद्या तिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे तिचा घर नंबर पाठ आहे आपल्या. म्हणे रात्रीच्या टायमाला हिच्या घरी जायचं. ठरून रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं आणि निघाले. पण आठवण आली ही बांधून टाकल म्हणली होती ना. मग तिचीच वेणी घेतली, गवळ्याची दाढी, दोन्हीची गाठ, कन्हैया निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं? दळावं लागायचं ना. आता गवळणी दळत नाही दळत, आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. आता गवळणी लवकर उठतच नाहीत आणि उठल्या तर ऑनलाईन येण्यासाठी, दळण्यासाठी नाही. म्हणजे गवळण पहिल्यासारखं थोडं राहिलं. आता जमाना बदलला ना. होय आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठं जावं लागायचं? विहिरीवर जायचं, बादलीन पाणी काढायचं, हांड्यात टाकायचं, डोक्या हांडा घ्यायचा, रांनीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हांडा लावायचा आणि घरात पाण्याचे कष्ट राहिले नाही. आता नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात घालते. कमी करायचं नाही. जमाना बदलला. ती सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेल बसला झटका. ती म्हणते अहो वैभ शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? गवळी म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते आणि मला म्हणते वेणी ओढते. मास्तोनिया मातली धांगडी करशी ओढा ओढी मज लागी. हे माझ्या बोलण्याला प्रमाण आहेत हा, ते काय वायफट नाही. मास्तोनिया मातली धांगडी करशी ओढा ओढी मज लागी. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. अरे म्हणे मारू दे मारली पण सोडणं आता. ज्या ब्राह्मणाला बरोबर मंगलाष्टक येत नाही त्यानं आपल्या गाठी मारल्या, सुटायल्यात का? देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडाय गेले सुटाना. मग गवळी म्हणे का ग हे कापून काढू आपण. मग कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जा कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल, एकटीला कसे जाता येईल म्हणे. गाठ आहे ना उडा. निघाला दिंडी सोळा वरच्या मजल्या. कापाय गेले कापणा, जाळाय गेले जळणा. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का गं तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी येते मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्या घरी गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं का? त्याला नाही विलाजे म्हणे. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय हे सुटणारच नाही. तोपर्यंत सगळे पोरं कन्हैयानं दारात आणून उभे केले. म्हणे पोरो या घरातून आता सोंग बाहेर येणार. सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं आज नवरी पुढं. ती 6 फुटाची हे 5 फुटाचं असं चाललं बघा. बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका. पोराने हे दृश्य पाहिलं ना हुर्या हय 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 हय. पोराच्या पान उडाली, धूळ धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीनं हात शिकेला का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंदबाबाच्या दारात. म्हणे एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे. नाही मारली नाही पण सोडून दे. हां तसं असेल तर सोडतो म्हणे. जे हिशोब मागतं त्याच्याच हातात वही द्यायची मग ताण राहत नाही. बरोबर आहे ना. लक्षात गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस तर घरातच खोडी केली. आईच्या मांडीवर होते आणि आईला म्हणले मैया तो को एक बात पूछू? बोले पूछ ना लाला तुझे जो पूछना है वो पूछ. तुला एक विचारू का? आई म्हणे विचार. काय विचारायचं तर? मैया सच्ची बताओ. आई खरं सांग तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध जास्त आवडतं का मी जास्त आवडतो? पूत म्हणजे पोरग, पूत म्हणजे पोरग आणि दूध म्हणजे दूध. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है? मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे. मला दूध नाही आवडत येड्या. तुझ्यापेक्षा दूध जास्त आलं का? मला तू आवडतो. आणि पातीला तापाय दूध ठेवलं होतं. देवानं आईची परीक्षा घेतली. दूध आली इशारा केला यावर पातिल्याच्या बाहेर. आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेनं पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं.
आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला व कोणाचा आहे उचलू का. सज्जन माणसाच्या लक्षात येईल, बाकी जायच्या लक्षात येणार नाही. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो. पळतच गेली यशोदा मातानं. आल्यावर पातीला खाली घेतला. आल्यावर कन्हैया म्हणले काय खोटारडी आहेस ग. आता म्हणली होती मला दूध आवडत नाही, तू आवडतो. दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो, लेकिन बातें ऐसी करो हे मारी बुद्धी की खोपडी गरम होई जाय. आहे तर एवढंच. आपण कधी कधी म्हाताऱ्या माणसाची बुद्धी तुझ्या पुढे बंद पडते. आणि बायांना दूध जास्त आवडतंच. बरोबर आहे ना. माझी तब्येत का झाली नाही माहिती आहे का. आमच्या आजीनं मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लई तू जगत नाही बरं का. आणि दुधापेक्षा साय जास्त आवडते. एका बाईनं मला चहा घ्यायला नेलं. म्हणजे चहा घेता का दूध. म्हणलं दूध. ते माझ्यासमोर कप मांडला आणि ते बघून धरलं. बघूनच म्हणतात का पातीलं बघून धरलं आणि ते कपात वतायची. मला बोलायची दूध वतायची. ती साय पुढं आली. मला वाटलं पडती 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 पडती. ठोका आल्या बाई. साय तर सोनशीतच नेऊन घातली ती. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात आहे तिच्याच हातचं दूध प्यात जा, नाही तर दुधाचं नकळत दही होऊन जातं. कळत मी नाही मला. विरजनाचं कामच नाही त्याला. अशा खोड्या कन्हैयाने केल्या. आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. आईला म्हणे मी काळा का झालो सांग. यशोदा माता आता काळं झालं याचं काय सायंटिफिक रिझन देता येईल. पोरगं काळं झालं का झालं बा. यशोदा मातेनं समजूत काढली बाळा तुझा रात्री 12ला जन्म झाला आणि रात्री अंधार असतो, त्याची सावली तुझ्यावर पडली म्हणून तो काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी आरी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा काले नैनों वाला, इसीलिए काला बोला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काळी कांबळी हातामध्ये काठी. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका भगवंत काळा आहे. पांडुरंग दिसायला कसा आहे बोला. काळा. काळा असून त्याच्या दर्शनाला 40 तास लागतात. मग गोरा असल्यावर किती लागले असते. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोहन, जब काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. काळा आहे म्हणून बरं. यशोदा मातेने पाहिलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवण्यात मजा नाही. गोदने चारा वया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निरे हसडोनी. गाई चारा या रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चारा रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चारा रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चारा रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला. गाई चारा या रानात गेला र माझा गोपाळ घोंगडीवाला, गाई चारा रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला.
आणि तिथं खेळ खेळला हा मामा होतो तो हुंबरी अबग दुबग तिघ बरा त्रिगुण खेळ मांडिला सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला खेळून खेळून पोरं दमले खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख म्हणले भुका लागल्या ना आपापल्या गाई वळून आणा चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शेण म्हणले आपल्या आपल्या गाई वळून आणा भुका लागल्या ना चला आता गाई कोणत्या गोकुळ कोणतं काला कोणता शरीर म्हणजेच गोकुळ 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गाई याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात मन इंद्रियाचा पत्रकार मनोराजा एक देहपुरी या देहपुरीचा राजा आहे मन तुका म्हणे तू राख म्हणे री ही मन रूपे गाय तुम्ही वळा बाकीच्या गायी आम्ही ओळतो भगवंतानं आपली बासरी काढली आणि सर्वांच्या गायी एकत्र केल्या धीरे से बजाना बंसी बजाने वाले जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने वाले जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले बंसी बजाने वाले मुरली सुनाने वाले हाथों में लकड़ी कांदे कमलिया हाथों में लकड़ी कांदे कमलिया हाथों में लकड़ी कांदे कमलिया गौवा चराने वाले मुरली सुनाने वाले हो मुरली सुनाने वाले मुरली सुनाने वाले हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाद जमुना के तीर रे हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाद जमुना के तीर कागे कमलिया बाजे बंसरिया कागे जमुना के तीर हरि हो हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाज जमुना के तीर घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है भगवंतानं सुंदर अशी बासरी वाजवली बाजे मुरलिया बाजे आहे का नाही भाऊजी रिंग रिंग हा लक्षात ठेवा भगवंतानं सुंदर अशी बासरी वाजवली सर्वांच्या गायी एकत्र केल्या सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चुरून या मायनवनी तानावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या माझी जशी असेल तशी आणा खडकी सोडी येल्या मोठा आजचा दही काला गोमटा बिभ्रद वेणुम जठरपट यो शृंग वेद्रे जगक्षेवा मे पानो मसृण कवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृतो हो हासन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भुग्बालकेल गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सर्वांनी जय जयकार केला आज ओस अमरावती काला पहावया येथे काल्याचे असे देवदळी झाले मासे भगवंतांना काला मिळू दिला नाही तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परमभाग्य आहे एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी भगवंतानं सर्वांच्या मुखात काला घातला वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका पण तो काला आज आपल्या सगळ्यांच्या मुखात जाणार आहे बोलण्यासारखं भरपूर आहे वेळ संपत आलेला आहे 11:15 सुरू झालं 1:15 वाजला बरोबर 2 तास झालेले आहेत आणि खूप मोठी पंगत आहे माणसं सकाळपासून नाश्ता केला असेल नसेल मला माहिती नाही पण आता मनती झाली आता वेळ मनती आणा शिदोऱ्या आता भुका लागलेल्या आहेत
म्हणून बनले चला सर्वांच्या मुखात तो काला आपण घालूयात. सोमपुरी महाराजांचा हा पुण्यतिथी महोत्सव जवळपास 150 वर्षे झाले. म्हणजे ही तिसरी पिढी असेल कदाचित आपली, आहे का नाही? आपली तिसरी पिढी आता सध्या सुरू असेल. एवढ्या वर्षाची ही परंपरा आपलं हे वर्दडी गाव जपत आहे. आणि आज मला माहिती आहे या गावातल्या बाई लेकीसुद्धा आज या वर्दडीत आलेल्या आहेत. कारण या कार्यक्रमाला, या दिवसाला आजच्या फार महत्त्व आपल्या गावामध्ये आहे. म्हणून मुली दिवाळीला जरी नाही आल्या तर आज मात्र इथं नक्की आलेल्या आहेत असा माझा अंदाज आहे, अशी माझी कल्पना आहे. कारण एवढं तुमच्या भागातला हा वर्दडीचा सोमपुरी बाबाचा उत्सव म्हणलं की याची चर्चा जवळपास सगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात होती बरं का, जिल्ह्यात. आणि दरवर्षी तेवढ्याच ताकदीनं असतो. एक वर्ष सप्ताह मोठा करणं विशेष नाही, दरवर्षी त्याच ताकदीचे महाराज आणून कार्यक्रम करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. पण भगवानराव सारखे सौजन्य देणारे आहेत मन कार्यक्रम करणं सोपं आहे. इथं एकेका माणसाकडे एकेका महाराजांचा भार आहे. पण अजिबात लक्षात ठेवा, कोणही मागं हटत नाही महाराज, कारण या सगळ्यांची असणारी सोमपुरी महाराजावरची श्रद्धा आहे. बघा, आज 18 पगड जातीतले लोक मांडीला मांडी लावून बसतात, ही ताकद सोमपुरी महाराजाची आहे. नाही तर आज मांडीला मांडी लावून बसण्याचे सिच्युएशन नाही आहे समाजात. पण ही ताकद जर कुणात असेल तर लोक विचार करतात, अरे आपलं काही का असं ना, सोमपुरी बाबाचा उत्सव आहे, आपलं काय असेल ते आपण उत्सव झाल्यावर पाहून घेऊ, पण आपला सोमपुरी महाराजाचा उत्सव आहे. बरोबर आहे? म्हणून 18 पगड जातीतले लोक या मंडपात आहेत. बघा किती गोरमाटी समाजाच्या महिला इथं आहेत. याडी ठीकच काय बेन आजोच बाटी घाल दो काय घाल दो, हां ठीकच बेन. वा, अतिशय गोड समाज, अतिशय गोड. संत शेवालाल महाराजांची 15 फेब्रुवारीला जयंती, मला वाटतं जयंती असते ना, 15 फेब्रुवारीला शेवालाल महाराजांची जयंती असते. आणि त्या संत शेवालाल महाराजानं जगदंबा देवीची भक्ती केली होती. संत शेवालाल महाराजांच्या आईचं नाव धर्मनी याडी आणि बापाचं नाव भीमा नाईक म्हणा. आणि 12 गावच्या तांड्याचे मालक नाईक होते. जसं गावला पाटील असतो ना तसं तांड्याला नाईक असतो. आणि शेवालाल महाराजांचे वडील हे 12 तांड्याचे नाईक होते. जवळपास 3,500 ते 4,000 गाई शेवालाल महाराजांच्या घरी होत्या. आणि 12 वर्षापर्यंत मुलबाळ नव्हतं, धर्मनी याडी आणि भीमा नाईक. पण जगदंबा देवीनं दिलेला प्रसाद आणि त्याच्यातून संत शेवालाल महाराजांचा जन्म. आणि संत शेवालाल महाराजानं समाजाला एक संदेश दिला. पहिलं सांगितलं देवीला की मी तुझी भक्ती करेल पण तुझा बळी देणार नाही. ही मान्य असेल तर भक्ती. म्हणून ऐका बंजारी समाजातली मंडळी, संत शेवालाल महाराजानं बळी देण्याची प्रथा बंद केली होती. लक्षात आलं का? याच्या विरोधात होते संत शेवालाल महाराज, लक्षात ठेवा. आणि त्या संत शेवालाल महाराजाचे काही संदेश आहेत. कुणाबद्दल चुकीचं बोलू नका, बायांना वाईट बोलू नका, कुणाची निंदा करू नका, आणि आपली प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. हे संदेश शेवालाल महाराजांचे. आणि मला आनंद वाटला आज ती सगळी मंडळी या कीर्तनाला उपस्थित आहे. मला एवढंच सांगायचं आहे दादा हो, ही क्रांती जी केलेली आहे ही साधू संतांची आहे. साधू संतांनं केलेली ही क्रांती आहे म्हणजे सोमपुरी महाराजांची कृपा आहे. शंभूराजा छत्रपती शिवाजी महाराज 2-3 दिवसापूर्वी शंभूराजांचा बलिदान दिवस झाला 29 मार्चला. लक्षात ठेवा बरं का. आज जरी छावा चित्रपट जर पाहिला ना महाराज तर आज माणसाचं रक्त सळसळ करतं. आज अरे थोडं नख काढता काढता काकडे पाटील जरा नलकेटर आतमध्ये गेलं तर 2 दिवस माणूस त्या हाताने जेवत नाही. स्वराज्यासाठी शंभूराजाची नखं उपसून घेतली होती महाराज. नखं उपसून घेतली तरी हो चूक केले नाही. अंगावरची कातडी सोडली शंभूराजांच्या, लक्षात ठेवा. आणि त्या कातडी सोडल्यानंतर अंगाला मीठ चोळलं तरी पण डोळ्यातला पाणीदारपणा तसाच होता. झुकली नाही नजर, नजर झुकत नाही म्हणून डोळ्यात सळया घातल्या, लक्षात ठेवा. आणि तेव्हा शंभूराज, तुम्ही पिक्चर पाहतो तसं महाराज लोकांना पिक्चर पहा हे सांगून असतात, बरोबर आहे. पण हा चित्रपट मी पहा म्हणतो तुम्हाला. ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या समोर ते चित्र उभा असेल. अरे हे सगळं जर केलं असेल तर कशासाठी? हिंदवी स्वराज्यासाठी. पुन्हा एकदा शब्द सांगतो, हा सगळा त्याग, हे बलिदान शंभूराजाचं कुणासाठी असेल तर हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि हिंदू धर्मासाठी, हिंदू राष्ट्रासाठी. लक्षात ठेवा. त्या शंभूराजानं, मला सांगायचं काय, लक्षात ठेवा, स्वराज्यासाठी जगावं कसं
हे छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहिल्यावर कळतं आणि स्वराज्यासाठी मरावं कसं हे धर्मवीर शंभूराजाकडे पाहिल्यावर कळतं. अरे जगायचं तर वाघासारखं जा म्हटले, अरे गुलामी पत्कारा, फितुरी करा, आयुष्यमध्ये जगाल. पण संभाजी राजा धर्मनिष्ठ होते, राजकारणी नव्हते. जर राजकारणी असते संभाजी राजा तर जगले असते, पण अमर नसते झाले. ह्या राजकारणी लोकांना समाजाचं वाटोळं केलं महाराज. लक्षात आलं का? समाजाचा वाटोळं. मला गडकरींचं भाषण आवडलं त्या दिवशी. जातीवाद समाज करत नाही, जातीवाद नेता करत असतो. माझं बोलणं कळलं तुम्हाला? जातीवाद समाज नाही करत, हे गडकरींचे उद्गार आहे. जातीवाद आपल्या फायद्यासाठी नेता करत असतो. आणि मी म्हणतो नेता कुठला कोण असेल आणि कोण्या जातीतला असेल, तुम्ही आजारी पडले तर तुम्हाला दवाखान्यात पाहायला आला नाही, तुमच्या घरी भांडण झाले तर सोडवायला आला नाही, तुमच्या घरी अडचण आली तर किराणा आणून द्यायला आला नाही. तुम्हाला आजारी पडल्यानंतर तुमच्या शेजारी कोणत्या जातीचा आहे तो पाहत नाही, पहिल्यांदा दवाखान्यात घेऊन जातो. हा शिष्टाचार आहे माझा, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, समाजाला आमची विनंती आहे. आम्ही तळमळ करतोय, पण आम्ही तळमळ केली तर लोक आम्हालाही काही टार्गेट करतात. किती शोकांतिक आहे. आता हे काकडे पाटील आहे, शब्दाच्या पुढं जात नाही माणूस. म्हणलं जर तुम्हाला इथं हजर राहायचं तर हजर राहणंच आहे त्यांना. मग त्याने म्हणावं का सानप महाराज वंजारी येईन, त्याचं काय ऐकायचं? बोला ना. मी आज स्पष्टच बोलतोय तुम्हाला. लक्षात आलं का माझं बोलणं? याच्या बाहेर या. अरे साधू संतांनी याच्यासाठी लढा दिला. पुरुषोत्तम महाराज पाटील आहे, पण मंदिर चोखोबा राहायचं बांधलं. ही किती मोठा संदेश आहे, बरोबर आहे ना? संदेश लहान आहे का? लक्षात ठेवा. पण आमची तळमळ आहे. आम्ही तर बोलायला लागलो कधी कधी तर एक तास आमचा या गोष्टीवर बोलण्यात जातो. हे काय चाललं, हे काय चाललं, हे काय चाललं. पण कोण सांगणार या लोकांना? कोण सांगणार अशा राजकारणी माणसाला? बस एखाद्या संभ्रमामध्ये, एखाद्या प्रश्नामध्ये समाजाला गुंतून ठेवायचं आणि बाकीच्या प्रश्नाला बगल द्यायची. आणि समाजही विचारायला तयार नाही महाराज, समाजही विचारायला तयार नाही. अरे खूप प्रश्न आहेत ना, एवढे प्रश्न आहेत. पोरांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतीमालाच्या भावाचे प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत. का येऊन जाऊन वादच लावून देता, मराठा ओबीसी, मराठा ओबीसी, आणि चालू देता आणि पोळ्या भाजून घेता. शोकांतिक आहे. तुम्ही जागे व्हा गड्यावर. यायचं तर त्याच्याशिवाय चालणारच नाही, पण तुमचं याच्यावर काहीच राहणार नाही. पुन्हा एकदा सांगू, त्यांचं जातीवाद केल्याशिवाय भागणार नाही, पण तुमचं जातीवादानं कधीच बरं होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, 18 पगड जातीतल्या लोकांनी आज गुण्या गोविंदानं, आजपर्यंत माहीत नव्हतं कोण कोण्या जातीचं आहे, आज ही शोकांतिका यायला लागली. म्हणून माझी विनंती आहे, आणि थोडे महाराज, 1-2 महाराज, 2-3 महाराज आम्ही असू की याच्यावर बोलतो, बाकीचे तर याच्यावर बोलायचं बी धाडस करत नाही. म्हणतात काय करायचं आपल्याला, काही ना तर याचा फायदा घेतला, काही ना या गोष्टीचा फायदा घेतला, बरोबर आहे ना. पण हे परमार्थात राहून अतिशय, हा बघा, आमची एखादी तारीख कमी होईल, आम्हाला सगळ्या तारखा देवानं दिलेल्या आहेत, आम्ही या भरोशावर चालणारी माणसं आहे. आज बोलणं काय, आम्हाला एवढं मोठं केलं असेल तर कोणं केलं? देवानं केलं. एवढ्या तारखा कोणामुळं गेल्या असतील? त्याच्यामुळं. उद्या त्याला बंद करायचं असेल तर काही बी निमित्त होईल, त्याचं काय, हे त्याच्या हातात आहे ना. मग आमचा त्याच्यावर विश्वास आहे. आम्ही चुकीचं वागणार नाही, चुकीचं करणार नाही, आम्हाला याची गॅरंटी आहे. आणि आम्हाला चांगलं वागून जर त्याला शिक्षा द्यायची असेल तर देवे, त्याच्या हातात असेल, बरोबर आहे. माझी विनंती आहे, सगळ्यांनी गुण्या गोविंदानं राहा, प्रेमानं राहा, सौजन्याने राहा. आपण एका माईचे लेकरं आहोत, आपल्या पिढ्यानपिढ्या. अरे आपले दोघाचे 2 बैल आहेत, आणि दोघाचे बैल 2 वावरात दोघंही पेरायला आहेत. आपल्या दोघात एक भिंत आहे. आज भांडण केली तर ती उद्या पडती, आज भांडण केली तर ती उद्या पडती. आज आपलं लाखभराचं नुकसान आज आहे, ते कशाने भरून निघणार आहे? बोला. म्हणून माझी विनंती आहे, भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत नसतं. आम्ही राजकारण्यात जाऊन बी हे बोलतो, राजकारण्यात जाऊन बोलतो, असं नाही की तुमच्या पुढंच बोलतो. मी माझ्या मोबाईलमध्ये ऐकवेल तुम्हाला, सगळ्या महाराष्ट्राची तमाम मंडळी बसलेली असताना मी बोललेलो आहे. मला सांगायचं एवढंच आहे, अंतकरणात तळमळ आहे. म्हणून एवढीच विनंती आहे, आपण सगळ्यांनी प्रेमाने राहा, गुण्या गोविंदानं राहा, आनंदानं राहा. एवढंच जाता जाता बोलतो. 5-10 मिनटं 15 मिनटं मला वाढवायला सांगितले. एकूण उद्धवरावानं बी वाढवा म्हणले, आणि एकूण काकडे पाटला नाही 1.5 दाखवला.
मी एकला तसं थांबणार होतो, पण त्यानं घडी दाखवली थोडं वाढवा म्हणले, म्हणून बरोबर 1:30 वाजला. 1 मिनटं कमी आहे, 1 मिनिटात राहिलेलं होऊन जाईल, आहे का नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. एकदा भगवानराव अंबादास काकडे, बरोबर नाव, पैसे दिले की नाव पाठवतं मला. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. वा, लक्षात ठेवा. पण हे बघा, देणाराचं नाव घेतलं पाहिजे, मी या मताचं आहे. कोणी म्हणत असाल नावासाठी देता, तू दे, तू नावासाठी दे ना, तू काय दगड खायसाठी देतो का, तू नावासाठी दे. त्याचं 3दा नाव घेतलं, तू 2 महाराज घे, 6दा येईल तू. एखादी रेष मोठी असेल तर ती पुसायचं काम नाही, खाली छोटी मारा, आपली मोठी होऊन जाईल. एक तर देणारात यावं, नाही तर सहन करणाऱ्यात यावं. बरं, देणाराचं नाही घ्यायचं तर काय पंक्ती हाणणाराच घ्यायचं का. तिरीला हात पुसला आणि निघला थोबाड घेऊन घरी, आणि तो नाव घ्यायचं का. पंगत देणाराचं नाव घेतलंच पाहिजे, त्याचा सत्कार झालाच पाहिजे. जलनेवाले की दुआ, मी या मताचा माणूस आहे. देणाराचं नाव 3दा घ्यावं माणसं. यंदा तर नाव टाकले, पुढच्या वर्षी फोटो टाका, काय अडचण नाही. महाराजी कोण आणि यजमानी कोण, काय त्याला अडचण काय, देऊ द्या ना काय. म्हणून पुन्हा एकदा त्याचं नाव घेणं आहे मला, बाकी जायचं काय करू घेऊन. ओळख ना पाळक लोकमान्य टिळक असल्या आणि काय करता, बरोबर आहे का नाही. पण पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, माऊली ठाल जय जय विठ्ठल. हरी तुझे वारे डोळे करे मुख पसरो करे, आवाजच्या धारा घाले डोळेच्या कोपरा, वारे तुझे करे मुख पसरो करे. म्हणे हाती तुका म्हणे हाती टोका देवरे, तुम्ही व्हावे तू इकडे मुख पसरून इकडे. कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, आला वाटो एकमेका वैष्णव निका संप्रम, वापुऱ्या ब्रह्माविका लोका दाखवो, आला वाटो एकमेका वैष्णव निका संप्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळे विरघाले, आला वाटो एकमेका वैष्णव निका संप्रम. ऐका ऐका, आज रात्री ठीक 8:30 ते 10:30 या वेळे